आपण पाहत आहात अर्वाचीन महाराष्ट्र न्यूज। महापालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटीतील म्हसरूळ प्रभाग 1 येथे शिवसेना शिंदे गटाच्या शनिवारी काढण्यात आलेल्या प्रचार फेरीला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। ठिकठिकाणी कलाकारांनी आदिवासी नृत्य सादर केले। प्रत्येक ठिकाणी फटाके फोडून जोरदार स्वागत करण्यात आले। यावेळी विविध परिसरातील नागरिकांनी समस्यांचा पाढा वाचून दाखवला। लोकप्रतिनिधी येऊन समस्या ऐकून गेले, पण समस्या दूरी झाली नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली। शिवसेना शिंदे पक्षाने या प्रभागात नयना रवींद्र रामवंशी 1 अ, गणेश चिंतामण चव्हाण 1 ब, उर्मिला सुनील निरगुडे 1 क, प्रवीण मंदाकिनी रमेश जाधव 1 ड यासारख्या सुशिक्षित चेहऱ्यांना मैदानात उतरवले आहे। प्रचार फेरी म्हसरूळ येथील आंबेडकर नगर, पवारवाडी, दत्त मंदिर, वाढणे कॉलनी, मोराडे वस्ती, जाधव वस्ती, गजपंथ नगर आदी भागातून काढण्यात आली। या फेरीत पक्षाचा जयघोष करण्यात आला। आंबेडकर नगर येथे फटाके फोडून जल्लोष, तर पवारवाडी, दत्त मंदिर येथे महिलांनी उमेदवारांचे औक्षण केले। वाढणे कॉलनी येथे शाल आणि श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले। फेरीमध्ये सचिन साळुंखे, सागर नवले, अविनाश लोखंडे, शिवाजी शिंदे, राहुल जाधव, प्रवीण शिंदे, राजू खांदवे, राहुल साणप, अमृता अहिरे, रमेश सोनवणे, संदीप गांगोडे, प्रणव बाविस्कर, अनिकेत खेमनार, अमोल पाटील, सुशांत साळवे आदी सहभागी होते। प्रभागात गेल्या अनेक वर्षांपासून तेच लोकप्रतिनिधी आहेत, पण प्रभागाचा म्हणावा तसा विकास झालेला नाही। उद्यान, पाणी, रस्त्यांचा प्रश्न कायम आहे। त्यामुळे या निवडणुकीत शिवसेना शिंदे गट यांनी 4 सुशिक्षित उमेदवार दिले आहेत। त्यांना निवडून द्यावे आणि प्रभागाचा विकास करण्याची संधी द्यावी अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त करण्यात आली। नागरिकांनी सांगितले की प्रभागातील आधीच्या नगरसेवकांकडे महत्त्वपूर्ण पदे होती, पण विकास झाला नाही। कमीत कमी 2 वेळेस पाणी पुरवठा व्हायला हवा, जलकुंभांची संख्या अधिक हवी, प्रश्न सोडविण्यासाठी बदल हवा। शिवसेनेचे हे उमेदवार हुशार आणि नेतृत्व करणारे आहे। त्यांना एक संधी दिली पाहिजे, ही काळाची गरज आहे। त्यांच्याकडे सत्ता नसतानाही लोकांची कामे केलेली आहे। सर्वसामान्य माणसांचे प्रश्न नगरसेवकांपर्यंत पोहोचवत नाही। सर्वसामान्य माणसांचे प्रश्न नगरसेवकांपर्यंत पोहोचतच नाही तर काही उपयोग नाही अशी खंतही नागरिकांनी व्यक्त केली आहे। नागरिकांनी प्रचार फेरीत सांगितले की जैन मंदिराजवळील वडनगर येथे ओहोळाला कोट झाला पाहिजे, तेथे वर्षातून एकदा स्वच्छता व्हायला हवी। पावसाळ्यात पाणी दारापर्यंत आणि परिसरातून वाहते। कोण कुणाचे भांडे आदी वस्तू वाहून गेल्या आहेत। पावसाळ्यात रात्री झोप लागत नाही, कारण पाणी केव्हाही ओहोळातून वर येऊ शकते। लोकप्रतिनिधी येऊन समस्या ऐकून गेले, पण समस्या दूर झाली नाही। मागच्या वेळी नगरसेवकांना निवडून दिले, पण कामे झाली नाही। आता पुढील नगरसेवकांना निवडून देऊ, पण त्यांनी कामे केली पाहिजे। जे काम करणार आहे त्यांना आम्ही निवडून देणार आहोत असेही त्यांनी सांगितले। काय सांगाल तुम्ही? दादा, या वार्डामध्ये महापौर असताना, स्थायी समिती पद असताना, 20-20, 25-25 वर्ष सत्ता असताना या वार्डाची काहीच काहीच प्रगती नाही। आज पाणी कमीत कमी 2 टाईम यायला पाहिजे। बऱ्याच ठिकाणी पाण्याचा प्रॉब्लेम आहे, लाईन चॉकअपचा प्रॉब्लेम आहे। ते नवीन निसर्गनगर झालं तिथं पाण्याचा प्रॉब्लेम आहे। कमीत कमी पाण्याच्या टाक्या 2 ते 3 झाल्या पाहिजे होत्या या प्रभागामध्ये, आणि हा बदल घडणं खूप गरजेचं आहे। आणि या शिवसेनेचे 4ही उमेदवार एकदम हुशार आणि नेतृत्ववान करणारे आहे। यांना एक संधी आपल्या प्रभागामध्ये दिली पाहिजे, 1 नंबर प्रभागामध्ये, आणि ही काळाची गरज आहे। तुम्ही जर सर्वसाधारण माणसाचा जो प्रश्न आहे तो जर नगरसेवकापर्यंत पोहोचतच नाही तर त्याचा उपयोग नाही ना। हे आपले तळागाळातले सर्व उमेदवार आहे, उर्मिला ताई झाले, परत नयना ताई झाले, गणेश भाऊ झाले, प्रवीण भाऊ झाले, हे एकदम हुशार व्यक्तिमत्व आहे। यांच्याकडे सत्ता नसताना यांनी बरेचसे कामं केलेले। सुनील निरगुडेंची मिसेस उर्मिला ताईंची मिस्टर आहे सुनील निरगुडे, यांनी पण भरपूर कामं केलेले। आणि आपण म्हणतो प्रवीण भाऊ पण यांनी पण भरपूर कामं केलेले। ललित भाऊ पण त्यांचं पण भरपूर सहकार्य आहे या प्रभागामध्ये। आज भरपूर ठिकाणी पाणी साचतं, त्या पाण्याचं कुठलं तर काही नियोजन नाही साहेब। काय नाव काय आपलं? वनिता दीपक गुंबाडे। कुठे राहता तुम्ही? आम्ही वडनगर मध्ये राहतो। वडनगर कुठे आलं? वडनगर म्हसरूळ जैन मंदिरला खेळतो।
काय सांगाल ताई, काय समस्या तुमच्या इथल्या? आम्हाला इथं हे वाळाचा खूप त्रास आहे. कोट झाला पाहिजे. तो कधी वर्षातून एकदा पण उकरायला येते नाही, काही नाही. ते पाणी सर्व आमच्या दारापर्यंत येतं. पूर्ण परिसरामध्ये वाहत राहतं. कोणाचे भांडे गेले वाहून, कोणाचे काय गेले वाहून पाण्याने, पावसाने. याच्या मागील लोकप्रतिनिधींनी तुमच्या समस्या कधीच ऐकून नाही घेतल्या? आले. ते आले आणि येऊन गेले. फक्त हा समस्या करतो आम्ही तुमच्या आली दूर, पण ती समस्या पण दूर झाली नाही आजपर्यंत. आणि सर्व आम्हाला त्या वर्षातून एकदा सुद्धा उकरायला येत नाही, काही नाही. तो वाळामध्ये पूर्ण वाळू आणि दगडगोटे साचून राहिले. त्याच्यामुळे पाणी पण जात नाही ते खाली निघून. ताई काय सांगाल तुम्ही? आम्ही असं सांगू का आमच्या वळामध्ये पाणी येतं, आमच्या वळाला खेटून घर आहे. पाण्याची कोट झाला पाहिजे आम्हाला. वळ उकरायला कोणी येत नाही, दखल कोणी घेतच नाही बा पाण्याची, पावसाची, पुराची. तर त्यांनी घ्यायला पाहिजे हेच आमचं म्हणणं आहे. कारण कसं आमच्या घरांमध्ये पाणी घुसतं. आम्हाला 4 महिने म्हणजे आम्हाला रात्रीच्या झोपा राहते नाही बा. रात्रीचे म्हणजे जीव धाकधूकच करतो का बा वळ्यातून पाणी वरती येतं की काय होतं म्हणून. असं वळाची स्वच्छता ठेवायला पाहिजे. आता इकडून मागं आम्हाला मतं विचारायचे तर आम्ही तर मागच्या नगरसेवकाला आम्ही निवडून दिलं. पण मग मागच्या नगरसेवकांनी काही केलं नाही. तर इकडून पुढच्या नगरसेवकाला आम्ही निवडून देऊ, पण मग आमची सोय केली पाहिजे बा कोठाची, वळ उकरायची, पाण्याची. आता वेळेवर ठरवू ना ते काय करायचं ते वेळेवर. जे काम करतील त्यांना आम्ही करूनच देणार आहे असं. दादा काय सांगाल आपण? गेल्या 25 वर्षापासून या प्रभागामध्ये एकाच पक्षाच्या एकाच नगरसेवकांना संधी देऊन सुद्धा पाहिजे तसा या प्रभागाचा विकास झालेला नाही. आज गार्डनची दुरावस्था, पाण्याचा प्रश्न, रस्त्यांचा प्रश्न हा गेल्या 25 ते 30 वर्षापासून कायम चालत आलेला आहे. त्यावेळेस आपले सगळे सुशिक्षित उमेदवार प्रवीण भाऊ, नयनाताई, गणेश भाऊ, उर्मिलाताई यांनाच प्रचंड मतांनी निवडून देऊन प्रभागाचा विकास करण्याची संधी जनतेने द्यावी हीच अपेक्षा. संजय हिरे, अर्वाचीन, महाराष्ट्र न्यूज, नाशिक.